नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. ऋषीपंचमीला आळूचं फतफतं बनवलं आणि ते कसं बनवलं, कारण नवीन पिढीच्या प्रमाणे बनवलेलं आहे ते बघणार आहोत. त्यासाठी ते मी आळू काढला. परसामध्ये भरपूर प्रमाणात आळू होता आणि छानसा आळू काढून घेतला. काढल्यानंतर तो साफ करून घेतला. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साफ करून घ्यायचं. नंतर त्याची पुडचुंडी बांधून असं कट करून घेतलं. कट केल्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवून घेतलं. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि आळूची पाणी टाकली. 10 मिनटं झाली. 10 मिनिटांनी आळू चांगला खाली बसला. नंतर त्याच्यामध्ये मिरची टाकली. परत मिक्स केलं, गरम पाणी टाकलं, कारण 50 जणी जेवणार होतो. 50च्या वरतीच असतील, त्याच्यामुळे आळू जास्त प्रमाणात लागणार होता. आता आळू चांगला कवळा आहे आणि शिजला पण होता. आता खमंग अशी फोडणी करण्यासाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, भरपूर प्रमाणात लसूण, कढीपत्ता, हळद आणि लाल तिखट सर्व अशी मिक्स केलं आणि चांगली खमंग अशी फोडणी तयार करून घेतली आणि आळूमध्ये टाकली. आता आळूमध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये कोकम आणि चवीनुसार मीठ आणि हे सर्व टाकल्यानंतर 10 ते 15 मिनटं मंद चुलीवरती शिजू दिलं. असं खमंग असा आमचा आळू इथे तयार झाला.